नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. ॲडव्हान्स एन्झाईम्सने आपल्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. कंपनीचा नफा 32 कोटी रुपयांवरून 28.3 कोटी रुपयांवर आलाय. तर कंपनीचे उत्पन्न 138.7 कोटी रुपयांवरून 157.8 कोटी रुपये झाले. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एबिटा वाढून 55.3 कोटी रुपये झालाय, की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 44.3 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे एबिटा मार्जिन 32% 35% आले आहे. कंपनीचे एबिटा मार्जिन 32% 35% आले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 3.29% वाढीसह 395.25 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 36.36% वाढ झाली आहे. मेगमनी ऑर्गॅनिक्सने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनी नफ्याकडून तोट्याकडे गेली आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 54.1 कोटी नफ्याच्या तुलनेत 18 कोटींचा तोटा झालाय. कंपनीचे उत्पन्न वर्षानुवर्षे 574 कोटी रुपयांवरून 410 कोटी रुपयांवर घसरले. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एबिटा घसरून 2 कोटी रुपये झालाय, की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 77.8 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे मार्जिन 13.5% 0.5% घसरले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2.14% वाढीसह 83.60 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉक फक्त 0.30% वाढलाय. पुढील आठवड्यात 10 पेक्षा जास्त कंपन्यांच्या डिव्हिडंडच्या एक्स डेट येत आहेत आणि ह्या तारखा मंगळवार ते शुक्रवार दरम्यान येत आहेत. 14 मे रोजी 3 कंपन्यांच्या एक्स डेट आहेत. त्यामध्ये गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, ग्रॅव्हिटा इंडिया आणि ओमॅक्स ऑटोज. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने प्रति शेअर 10 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, तर ग्रॅव्हिटा इंडियाने प्रति शेअर 5.2 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, तर ओमॅक्स ऑटोजने 1 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. 15 मे 2024 रोजी ॲडॉर वेल्डिंग, ॲक्टर्स व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया, कोफोर्ज, हिंदुस्तान झिंक, IRB या स्टॉक्सच्या डिव्हिडंडची एक्स डेट आहे. ॲडॉर वेल्डिंगने आपल्या गुंतवणूकदारांना 18.5 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, तर ॲक्टर्स व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना 2.5 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. कोफोर्जने आपल्या गुंतवणूकदारांना 19 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. हिंदुस्तान झिंकने 10 रुपये प्रति शेअर, तर IRB इन्फ्रास्ट्रक्चरने 0.1 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. 16 मे रोजी TCSच्या स्टॉकच्या डिव्हिडंडची एक्स डेट आहे. कंपनीने प्रति शेअर 28 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. 17 मे 2024 रोजी ॲडॉर फोनटेकची एक्स डिव्हिडंड डेट आहे. कंपनीने प्रति शेअर 6 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. तर 17 मे रोजीच क्राफ्ट्समन ऑटोमेशन ह्या स्टॉकच्या डिव्हिडंडची एक्स डेट आहे. कंपनीने प्रति शेअर 11.25 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. त्याचबरोबर निको पार्क्स या शेअरच्या स्टॉकची देखील एक्स डिव्हिडंड डेट आहे. कंपनीने प्रति शेअर 0.5 रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय. झायडस लाईफ सायन्सेसला US FDA कडून डेक्सामेथासोन टॅबलेट USP 1 मिलीग्रॅम साठी अंतिम मान्यता मिळाली आहे. झायडस लाईफ सायन्सेसने शनिवारी सांगितले की US FDA कडून संधिवात आणि इतर उपचारांसाठी अमेरिकन बाजारात जेनेरिक औषध विकण्यास मान्यता मिळाली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की डेक्सामेथासोन टॅबलेट 1 मिलीग्रॅम च्या मार्केटिंगसाठी कंपनीला US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच US FDA कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. संधिवात, रक्त संप्रेरक विकार, ॲलर्जिक प्रतिक्रिया, त्वचारोग, डोळ्यांच्या समस्या, श्वासोच्छवासाच्या समस्या, आतड्यांचे विकार, कर्करोग आणि रोगप्रतिकारक प्रणाली विकारांवर उपचार करण्यासाठी डेक्सामेथासोन हे औषध वापरले जाते. IQVIA डेटानुसार US मध्ये डेक्सामेथासोन गोळ्यांची वार्षिक विक्री $1.8 दशलक्ष इतकी होती. यापूर्वी कंपनीला US FDA कडून ॲक्झोन जेलसाठी मान्यता मिळाली आहे. झायडस लाईफ सायन्सने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 26% वाढून 789.6 कोटी रुपयांवर पोहोचलाय. एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीचा नफा 622.9 कोटी रुपये इतका होता. शुक्रवारी कंपनीचे शेअर 1.53% वाढीसह 983 रुपयांवर बंद झाले. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1033 रुपये इतका आहे आणि कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात 91.39% वाढ झाली आहे. ITDC
इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच भारत पर्यटन विकास महामंडळ ITDCने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिमाहीमध्ये नफा 10.26 कोटी रुपयांवरून 17.35 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. म्हणजेच नफ्यामध्ये सुमारे 70% इतकी वाढ झाली आहे. तर कंपनीच्या उत्पन्नात 3.8% इतकी घट झाली असून उत्पन्न 153.7 कोटी रुपयांवरून 147.8 कोटी रुपयांवर घसरले. ह्या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च 11% कमी झालाय. कंपनीचा खर्च 134.9 कोटी रुपयांवरून 119.8 कोटी रुपयांवर घसरलाय. कंपनीच्या उत्पन्नात घट झाली असली तरी खर्चात घट झाल्यामुळे नफ्यात मोठी वाढ झाली आहे. कंपनीचा एबिटा गेल्या वर्षीच्या तुलनेत 62% वाढला असून तो 20 कोटींवरून 32.2 कोटी रुपयांवर पोहोचलाय. त्याचवेळी मार्जिन 13%वरून 22% वाढले. ITDCने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2.52 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 612.9 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. TVS श्रीचक्र टायर आणि ट्यूब कंपनी TVS श्रीचक्रने आपल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा 22.37 कोटी रुपयांवरून 23.78 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. त्याचवेळी कंपनीचे उत्पन्न 682.25 कोटी रुपयांवरून 765.3 कोटी रुपये इतके झाले आहे. कंपनीचा एकूण खर्च 661.78 कोटी रुपयांवरून 728.2 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. त्याचबरोबर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंडही जाहीर केलाय. कंपनीने प्रति शेअर 47.34 रुपये इतका डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर BSEवर 1.85% घसरणीसह 3,995.05 रुपयांवर बंद झाला. गेल्या काही काळापासून शेअरवर दबाव होता. वर्षभरात आतापर्यंत हा स्टॉक 12% घसरलाय, तर 3 महिन्यात स्टॉकचा परतावा नकारात्मक 5% इतका आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉकमधील घसरण अधिक वेगाने झाली आहे. या कालावधीत स्टॉक 12%हून अधिक तोट्यात आहे. रेलटेल टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनी रेलटेलने माहिती दिली आहे की त्यांना सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनकडून वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केलेत, ज्यामध्ये नफ्यात किंचित वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निकालानंतर शेअरवर दबाव आहे. वर्क ऑर्डर मिळाल्याची माहिती शनिवारी मिळाली. अशा स्थितीत या बातमीचा परिणाम पुढील व्यावहारिक सत्रात दिसून येईल. या वर्क ऑर्डर अंतर्गत देशभरात आधुनिक व्हिडिओ देखरेख प्रणाली म्हणजे व्हिडिओ सर्व्हिलन्स प्रणाली स्थापित केली जाणार आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2029 ही आहे. कंपनीच्या सेल्समध्ये 19% वाढ झाली. कंपनीचे सेल्स 833 कोटी रुपये इतके झाले. तर कंपनीच्या तिमाही नफ्यात 2.6% वाढीसह 77,053 कोटी रुपये इतका नफा झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.2% वाढीसह एबिटा 135.65 कोटी रुपयांच्या पातळीवर आहे. गेल्या एका वर्षात या स्टॉकने जवळपास 200% इतका परतावा दिलाय. तथापि अलीकडील घसरणीमुळे 2024 मध्ये आतापर्यंत स्टॉकचा परतावा केवळ 7% इतका आहे. एका आठवड्यात हा स्टॉक 8% घसरलाय.